वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी. आज आहे 4 जानेवारी 2024. आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो. चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, केंद्रीय विदेश मंत्रालयाचे नवीन प्रवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए रणधीर जयस्वाल. रणधीर जयस्वाल यांची विदेश मंत्रालयाचे नवीन प्रवक्ता म्हणून नुकताच नियुक्ती करण्यात आलेली आहे. अधिकृतरित्या रणधीर जयस्वाल यांना प्रवक्ता म्हणून नियुक्त केलं गेलं आहे. त्यांनी या अगोदरचे प्रवक्ता अरिंदम बागची यांचे स्थान घेतलं आहे. तर अरिंदम बागची यांची संयुक्त राष्ट्रसंघ तसेच आणखीन काही आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून त्यांना नियुक्त केलं गेलं आहे. रणधीर जयस्वाल हे 1998 तुकडीचे IFS अधिकारी आहेत. या अगोदर त्यांनी न्यूयॉर्कमध्ये भारताचे महावाणिज्यदूत म्हणून काम पाहिलं आहे आणि आता त्यांना विदेश मंत्रालयाने अधिकृतरित्या प्रवक्ता म्हणून नियुक्त केलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. PM विश्वकर्मा योजना लागू होणारे देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश ठरले आहे. योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी जम्मू आणि काश्मीर. जम्मू काश्मीर PM विश्वकर्मा योजना लागू होणारे देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश ठरलेला आहे. तर PM विश्वकर्मा जी योजना आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर रोजी या योजनेचं उद्घाटन केलेलं होतं. प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना. आणि आता ही योजना केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून सन 2024 ते 2027-28पर्यंत 13,000 करोड रुपये खर्च केला जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील 30 लाख पारंपरिक कारागिरांना या योजनेचा लाभ हा घेता येणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच चर्चेत असलेला माउंट लेवोटोबी ज्वालामुखी हा कोणत्या देशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी इंडोनेशिया. इंडोनेशियामधील हा एक सक्रिय ज्वालामुखी आहे माउंट लेवोटोबी. आणि या ज्वालामुखीचा नुकताच विस्फोट झालेला आहे. या भागातील 2000पेक्षा अधिक रहिवाशांना यातून बाहेर काढण्यात आलेलं आहे. हा ज्वालामुखी दक्षिण आशियामधील एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे. बंगालच्या खाडीमध्ये हा ज्वालामुखी आहे आणि इंडोनेशियातील पूर्व भागात नुसा तेंगारा या ठिकाणी हा माउंट लेवोटोबी ज्वालामुखीचा नुकताच विस्फोट हा झालेला आहे. तर इंडोनेशियामध्ये आहे हा ज्वालामुखी. इंडोनेशियाची राजधानी आहे जकार्ता. चलन आहे इंडोनेशियन रुपया. राष्ट्रपती आहे जोको विडोडो. पुढचा प्रश्न पाहूया. राजीव गांधी स्वयंरोजगार स्टार्टअप योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशमध्ये ही राजीव गांधी स्वयंरोजगार स्टार्टअप योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचं 11व्या चरणाला नुकताच सुरुवात करण्यात आलेली आहे. राजीव गांधी स्वयंरोजगार स्टार्टअप योजना. या योजनेअंतर्गत 21 ते 45 वयाच्या युवकांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केले जाणार आहेत. युवकांच्या स्वतःच्या जागेमध्ये या योजनेच्या माध्यमातून सौर ऊर्जा संयंत्र बसवता येणार आहे. तर हिमाचल प्रदेश राज्य सरकारने ही राजीव गांधी स्वयंरोजगार स्टार्टअप योजना सुरू केलेली आहे. हिमाचल प्रदेश स्थापना झालेली आहे 25 जानेवारी 1971. राजधानी आहे शिमला आणि धर्मशाळा. मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुक्खू आणि राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल. पुढचा प्रश्न पाहूया. दरवर्षी जागतिक ब्रेल लिपी दिवस केव्हा साजरा केला जातो? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 4 जानेवारी. 4 जानेवारी हा दिवस दरवर्षी जागतिक ब्रेल लिपी दिवस म्हणून साजरा केला जातो. तर 4 जानेवारी हा लुई ब्रेल यांचा जन्मदिवस जगभरामध्ये ब्रेल लिपी दिवस म्हणून साजरा केला जातो. अंधांसाठी उपयोगात येणारी ब्रेल लिपी लुई ब्रेल यांनी शोधून काढली होती आणि त्यांचा जन्म 4 जानेवारी 1809 साली झाला होता. ब्रेल लिपीचे महत्त्व अधोरेखित करणे आणि जागृती करणे यासाठी हा दिवस दरवर्षी ब्रेल लिपी दिवस म्हणून साजरा केला जातो. 4 जानेवारी हा दिवस. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने राज्याबाहेरील व्यक्तींना राज्यात शेतजमीन खरेदीसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी उत्तराखंड. उत्तराखंड राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. राज्याबाहेरील व्यक्तींना आता उत्तराखंडमध्ये शेतजमीन खरेदी करता येणार नाही आहे. अशा प्रकारचा जो कायदा करण्याच्या तयारीमध्ये राज्य सरकार आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी उत्तराखंड राज्यात बाहेरून येणाऱ्या लोकांना शेती तसेच उद्यानांसाठी जमीन खरेदी करण्यावर बंदी घातलेली आहे. उत्तराखंड राज्यासाठी नवीन भूकायदा तयार करण्यासाठी समिती देखील स्थापन केली गेली आहे. जलद गतीने यावर काम करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. तर उत्तराखंड राज्यामध्ये हे झालेलं आहे. उत्तराखंड राजधानी आहे डेहराडून. मुख्यमंत्री आहेत पुष्करसिंग धामी आणि राज्यपाल आहेत गुरमीत सिंग. पुढचा प्रश्न पाहूया. स्किन केअर क्षेत्रातील कंपनी निविया इंडियाच्या नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए गीतिका मेहता. गीतिका मेहता यांची स्किन केअर क्षेत्रातील कंपनी आहे निविया इंडिया आणि या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून यांची नुकताच नियुक्ती करण्यात आलेली आहे.
स्किन केअर ब्रँड आहे निविया इंडिया. गीतिका मेहता व्यवस्थापकीय संचालक म्हणून नुकताच नियुक्ती करण्यात आली आहे. FMCG क्षेत्रातील 2 दशकाहून अधिक यांना अनुभव आहे. तसे त्यांनी अगोदर हर्षे इंडिया या कंपनीच्या 2.5 वर्ष व्यवस्थापकीय संचालक म्हणून देखील काम पाहिलेलं आहे आणि आता निविया इंडियाच्या नवीन व्यवस्थापकीय संचालक बनलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, RK त्यागी. RK त्यागी यांची नुकताच पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भारत सरकारच्या अखत्यारीतील एक महारत्न दर्जाची कंपनी आहे. भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत या कंपनीचा कारभार पाहिला जातो. RK त्यागी मुख्य कार्यकारी अधिकारीपदी यांची नुकताच नियुक्तीही करण्यात आलेली आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया स्थापना झालेली आहे 23 ऑक्टोबर 1989. मुख्यालय आहे गुरुग्राम, हरियाणामध्ये. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणाला MS स्वामीनाथन पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, BR कंबोज. BR कंबोज यांना नुकताच MS स्वामीनाथन पुरस्काराने सन्मानित केलं गेलेलं आहे. तर BR कंबोज हे प्रोफेसर आहेत, चरणसिंग हरियाणा विश्वविद्यालयाचे कुलपती आहेत. कृषी विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा गौरव आणि एक कृषी विज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून त्यांना या MS स्वामीनाथन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. MS स्वामीनाथन पुरस्काराची स्थापना सन 2004 करण्यात आली. पहिला MS स्वामीनाथन पुरस्कार 15 मार्च 2005 रोजी तत्कालीन राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते नोबेल शांती पुरस्कार विजेते डॉक्टर नॉर्मन ई बोरलॉग यांना प्रदान करण्यात आला होता आणि आता यावर्षीचा हा पुरस्कार BR कंबोज यांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. स्कॉटिश स्क्वॅश ज्युनियर ओपन 2023 महिला अंडर-19 स्पर्धेचा किताब कोणी जिंकला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, अनाहत सिंग. अनाहत सिंग हिने हा स्कॉटिश स्क्वॅश ज्युनियर ओपन 2023 महिला अंडर-19 स्पर्धेचा किताब नुकताच जिंकलेला आहे. भारतीय युवा स्क्वॅश खेळाडू आहे अनाहत सिंग. स्कॉटलंडमध्ये या स्पर्धा पार पडलेल्या आहेत, एडिनबर्ग या ठिकाणी. आणि या स्पर्धेचं ज्युनियर ओपन 2023 महिला अंडर-19 किताब आपल्या नावे केलेला आहे या खेळाडूने, अनाहत सिंग हिने राष्ट्रीय स्क्वॅश चॅम्पियनशिपचा किताब देखील जिंकलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. नितीन करीर यांची कोणत्या राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून नितीन करीर यांची नुकताच नियुक्तीही करण्यात आलेली आहे. 47वे मुख्य सचिव असणार आहेत हे नितीन करीर. यांच्या अगोदर 46वे मुख्य सचिव होते मनोज सौनिक, यांची आता यांनी जागा घेतलेली आहे. डॉक्टर करीर हे 1988 तुकडीचे IAS अधिकारी आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. देशातील पहिल्या मध महोत्सवाचे आयोजन कोणत्या ठिकाणी केले जाणार आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, मुंबई. मुंबई या ठिकाणी देशातील पहिल्या मध महोत्सवाचे आयोजन हे केलं जाणार आहे. देशातील पहिल्या मध महोत्सवाचे आयोजन महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये आयोजित केला जाणार आहे. मुंबईमधील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे हे आयोजन होणार आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंत्रालयाकडून 18 व 19 जानेवारी 2024 रोजी या मध महोत्सवाचे आयोजन हे केलं जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. मध व्याप्ती वाढावी, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळावी तसेच मधमाशी पालनाबाबत लोकांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने या मध महोत्सवाचे आयोजन हे केलं जात आहे. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.